नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मिरर वर्क ब्लाउज पीस कसं तयार करायचं ते। कपडा व्यवस्थित मी हातरून घेतलेला आहे, त्याच्यावरती आपल्याला अस्तर व्यवस्थित हातरून घ्यायचा आहे। गळ्याला डिझाइन आधीपासूनच दिलेले आहे, त्याच्यासाठी आपल्याला मध्यभागी व्यवस्थित असं अस्तर हातरून घ्यायचं आहे आणि पाव इंच इतकं अंतर सोडून आपल्याला व्यवस्थित अशी शिलाई करून घ्यायची आहे। आणि जे मध्यभागी मिरर येत आहे ते आपल्याला हाताच्या मदतीने काढून घ्यायचे आहेत, नाहीतर आपली सुई खराब होऊ शकते। तर व्यवस्थित असं पाव इंचावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। अस्तर आणि कपडा सरकू नये याच्यासाठी मी तिथे सुई लावून घेतलेली होती। तर चला, इथे त्याच पद्धतीने आपल्याला खालच्या बाजूलाही पाव इंच इतकं अंतर सोडून व्यवस्थित अस्तरवरती शिलाई करून घ्यायची आहे। आता आपण गळ्याच्या बाजूला कट्स देऊन घेऊया आणि आता आपण गळा पलटवून घेऊया। गळा पलटवून घेतल्याच्या नंतर आपल्याला दाबटीप देणं गरजेचं असतं पाठीच्या बाजूला, आणि तसेच आपण आता गळ्याच्या बाजूनेही दाबटीप व्यवस्थित देऊन घ्यायचे आहे। आणि जे मध्यभागी मिरर येत आहे तेही आपल्याला हाताने व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत। तर इथे आपली दाबटीप देऊन झालेली आहे। तसेच आपण आता उरलेल्या बाजूंनाही शिलाई करून घेऊया, ज्यामुळे कपडा आणि अस्तर आपलं व्यवस्थित एकत्र राहील। मध्ये मध्ये जे मिरर येत आहे ते आपण काढून घ्यायचे आहेत। आता याच पद्धतीने दुसऱ्या बाजूलाही आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि उरलेला जो एक्स्ट्रा कपड्याचा भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर इथे तो कपडा कट करून घेतलेला आहे। तर आता आपण टक्स देऊन घेऊया। तर मध्यभागावरती असं आपल्याला दुमडून त्याच्यावरती खालच्या बाजूला अर्धा इंच आणि उभं 4 इंच असं आपल्याला व्यवस्थित टक्स मारून घ्यायचं आहे आणि डबल शिलाई करून घ्यायची आहे। यामुळे शिलाई मजबूत होते आणि लवकर निघत नाही। तरी ते टक्स देऊन झालेला आहे आणि मी ब्लाउजला आता लेस लावून घेणार आहे। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा।